आज करमाळामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे नगरपालिकेला नगराध्यक्षपदाला उभे असलेले उमेदवार जे आहेत भावना गांधी यांच्या प्रचाराचा माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय। साहेब काय सांगाल, करमाळा नगराध्यक्षला आपल्या पक्षाचा उमेदवार उभा आहे, काय कशा पद्धतीने काय प्रतिक्रिया आता? महाराष्ट्रभरच राष्ट्रीय समाज पक्षाने उमेदवार उभा केलेले आहेत। विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा, खानदेश किंवा कोकण प्रांतात देखील आहे। आणि त्याच वतीने आम्ही भावनाताई गांधी हे अतिशय सोशल वर्कर चांगले आहेत, त्यांचा अनुभव चांगला आहे, त्यांना आम्ही इथं एकच म्हणजे नगराध्यक्षाचा थेट उमेदवारी नगरपालिकेची देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर या नगरपालिकेतील जनतेला करमाळ्याच्या विनंती करण्यासाठी आलो की आमच्या भावनाताई गांधींच्या पाठीमागे आपण आशीर्वाद द्यावा आणि करमाळ्याचा विकास करण्यासाठी आमच्या पक्षाला संधी आपण द्यावी, म्हणून तो आज विनंती करण्यासाठी आज मी करमाळेवासियांना आलो आहे। काय सांगाल, पक्षाचा उमेदवार लढतोय, करमाळ्यासाठी काय आश्वासन असणार आहे? काय नाही, करमाळ्यात जे आम्हाला जर ह्या करमाळेकरांनी संधी दिली तर आम्ही जितकं चांगलं करता येईल करमाळ्याचं तेवढं करण्याचा प्रयत्न करू। इथं काय राजकारण करायची काही गरज नाही किंवा टक्केवारीचं राजकारण खायची काही गरज राहणार नाही। आम्ही योग्य ज्या जनतेला सुविधा लागतात त्या सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही आटोकाट करण्याचा प्रयत्न करू। आपल्याला पाहायला मिळतंय की आपल्या बरोबरच महायुतीमधील जे घटक पक्ष आहेत ते देखील एकमेकाच्या विरोधात आहेत। यामध्ये शिवसेना शिंदे गट असेल, अजित पवार गट असेल आणि हे जे आहेत ते एकमेकाच्या विरोधात लढताना पाहतात। भारतीय जनता पार्टी हे देखील एकमेकाच्या विरोधात आहेत, काय त्याबद्दल? त्याचं कारण का 8-10 वर्ष इलेक्शन झालेली नाहीत, नेत्यांची इलेक्शन झाली पण कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही। त्यामुळे प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता म्हणायला लागला की मला उभा राहायचा, त्यामुळे नेत्यांची बी अडचण झालेली आहे। त्यामुळे हे राहिले असतील तर आज आम्ही एवढंच सांगू इच्छितो की आमच्या पक्षाच्या उमेदवाराच्या दृष्टीने आम्ही सक्षमपणे लढत आहे। काही ठिकाणी आमचा विजय देखील होत आहे डेफिनेटली। त्यामुळं बाकीच्या पक्षांचा आता प्रत्येकाचा काय होते, मी पक्षाचा अध्यक्ष आहे, मलाही काही ठिकाणी 2-2, 4-4 ठिकाणी एकेच वार्डात 4-4 उमेदवार बघायला लागले, मग एकाला द्यायचं तिघं नाराज होणार अशी पोझिशन होत जाते। त्यामुळे ज्याला संधी आहे कार्यकर्त्याला त्यानं लढण्याची भूमिका केलेली आहे। त्यामुळे आपण युतीबद्दल महाविकास आघाडीबरोबर बोलणं योग्य नाही। 2 दिवसापूर्वी पालकमंत्र्याची या ठिकाणी जी आहे ती सभा झाली होती, त्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की या निवडणुकीमध्ये साम दाम दंड भेद वापरा असं देखील त्यांनी वक्तव्य केलं। तर काय त्याबद्दल काय शेअर असणार? एक लक्षात ठेवा, राज्य शासनाचा प्रशासन किंवा मंत्री म्हणून आपण असं बोलणं योग्य नसतं। आपण काय केलं पाहिजे, जनतेचा आपण रखवालदार आहे, मालक नाही, म्हणून मालकासारखं न वागता जनता मालक आहे, नेता मालक नसतो। जनतेनं शेवटी राजा, पहिला राजा राणीच्या पोटातून जन्म, आताचा राजा मतपेटीतून जन्म, जनता ठरवती राजा कोणाला बनवायचं। त्यामुळे असं बोलणं योग्य नाही, कोणीही असू द्या, कुठलाही मंत्री असू द्या, पालकमंत्री असू द्या, कोणीही असू द्या, हे बोलणं योग्य नाही। जनता सुप्रीम आहे आणि ज्या दिवशी जनतेला कळेल की सुप्रीम आहे त्यावेळेस यावर लीडर पुढाऱ्यांचं वर्चस्व कमी होईल। सभेचं वगैरे काय नियोजन असणार आहे का? आता आमची पदयात्रा चाललेली आहे, सभेच्या दृष्टीने आज आलेलो आहे। महाराष्ट्रात मला प्रत्येक ठिकाणी फिरायचं आहे, मग आज जवळजवळ माझ्या 67 नगरपालिकेच्या ठिकाणी कॅन्डिडेट उभा आहेत। मग प्रत्येक आमदार नगरसेवकाची इच्छा असते की जानकर साहेबांनी येऊन तरी जावं, म्हणून मी आज भेटण्यासाठी आलोय। आमचे इथले नेते मंडळी आहेत, किरण आहेत, अंगद देवखाते आहेत, आमचे ज्ञानेश्वर सलगरा, ही मंडळी इथे येऊन जातात आणि यांचं काम करतील चांगल्या प्रकारे। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी जे आहे ते राष्ट्रीय समाज पक्षातून महाराष्ट्रामध्ये 67 जागावर जे आहे ते नगरपालिका निवडणूक लढत असून संपूर्ण जे उमेदवार आहेत त्या ठिकाणी माझे जे आहे ते पदयात्रा होत असल्याची माहिती जी आहे ते माजी मंत्री महादेव जानकर यांनी यावेळी बोलताना माहिती दिलेली आहे। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।